मालेगाव तालुक्यातील जेऊर येथील जेऊरकर बाबांनी पंढरपूर पायी वारीचा एक अत्यंत खडतर पण ध्येयवेडा संकल्प केला आहे. बाबांचा मानस हा तब्बल 400 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 10 दिवसात पूर्ण करण्याचा आहे. म्हणजेच दिवसाला 40 किलोमीटर चालण्याचे कठीण आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. आज जेऊरकर बाबांची ही दिंडी येवल्यात पोहोचली, जिथे त्यांचे ग्रामस्थांनी आणि वारकरी संप्रदायाने अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ बाबांचा प्रवास नाही, तर त्यांना मिळालेली साथ. येवल्याचे प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांनी एक आगळा वेगळा संकल्प केला आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी गोरख आबांनी बाबांसोबत पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत जेऊरकर बाबा वारी करत आहेत तोपर्यंत आपणही ही वारी चुकवणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी केवळ बाबांच्या सोबतीला नाही, तर पांडुरंगांच्या भेटीला पांडुरंगासोबत निघालो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी येवल्यातील प्रसिद्ध उद्योजक मच्छिंद्र काका पवार, गोरख आबा पवार, त्यांचा मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते. विठ्ठलाच्या नामघोषाने आज येवल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. 400 किलोमीटरचा हा पायी प्रवास यशस्वी हो आणि बाबांसह सर्व वारकऱ्यांची विठ्ठल भेट सुखकर हो, हीच प्रार्थना. सांगाल बाबा, किती वर्षापासून आपण ही दिंडी घेऊन जात आहे? 19 वर्ष. आणि आता येवल्यातील प्रसिद्ध मक्का व्यापारी हे आपल्या सोबत गेल्या 2 वर्षापासून येत आहे आणि त्यांनी तुम्हाला विठ्ठलाची उपमा देऊन म्हणे की बा मी पंढरपूरला चाललो आहे, विठ्ठलाच्या दर्शनाला चाललो आहे, विठ्ठलाला घेऊन चाललो आहे, अशी उपमा देत आहे. काय सांगाल यावर? कुठून कधी निघाला? मालेगाव तालुक्यातून खायला गाव आहे, तसं जेवरून यायचं पहिले माझ्या गावावरून 5-6 वर्षापूर्वी खायला. अच्छा, आता प्रसिद्ध मक्का व्यापारी आपल्या सोबत आहे. कसं वाटतं बाबा तुम्हाला त्यांच्यासोबत राहिल्याने? आम्हाला तर खूपच आनंद. ही मंडळी आली पाहिजे. नुसता जीवनामध्ये पैसा म्हणजे सर्वस्व आहे असं नव्हत आहे. पैसा तर इथून आपण जायचा आहे. सोबत येणारं जे आहे ती साधना करता येते. आम्हाला तर खूपच आनंद आहे. असं प्रत्येकाने जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपण कशा करता इथं आलो, मानव ध्येय कशा करता येते सर्वांना कळालं म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. त्यांना कळालं विचार आपलं जे करतोय आपण ते इथं राहणार आहे. आपण आपल्यासोबत येणारी सामुग्री आहे. आमच्याशी ज्या वेळेस प्रसिद्ध मक्का व्यापारी यांनी संपर्क साधला, ते म्हटले की देव पाया गेलो, देव होऊनही आलो. यावर आपण काय बोलाल? पण तेच ना, त्याची जिनकी रही भावना जैशी प्रभू मूर्ती तीन देखी तैशी, त्या चित्ती जैसा भाव त्या जवळी तैसा देव. त्याच्या अंतमध्ये जशी भावना असेल तसं त्याला देव जवळ लांब दिसतो. आणि आता किती दिवसात पोहोचायची आपली ठाम निर्णय घेतो? 10 दिवसामध्ये जातो दिवशी पंढरपुरात. आम्ही असं ऐकलं की एका दिवशी तुम्ही 40 किलोमीटर चालतात बाबा. आता काय प्रवास असेल, मालेगाववरून तुम्ही अंदाज करायचा म्हणजे 400 असेल. 40 ते 60 पण होऊ शकतो. नाही 60 नाही 50 होतं. हा कधी एखादा मुक्काम असेल. ते पहिल्यापासून या दिंडीमध्ये मी जे पहिल्या वर्षी आलो तेव्हा जे ठेपे केले म्हणजे मुक्कामाचे जे गावं दुपारचे तेच आता आम्ही चालवलं आहे आणि त्याच पद्धतीने चालायचं. 10 मुक्काम करायचे आणि लेडीज बरोबर नाही, दिंडीला भिशी नाही, अशा पद्धतीने चालते. येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे.